नमस्कार मित्रांनो, आज आपलं आपलं स्वागत आहे। आज आपण 31 स्पेशल बोंबील फ्राय बघणार आहोत। पण जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू। आज आपण बघणार आहे बोंबील फ्राय कसे करायचे ते। आता हे बोंबील घेतलेले आहेत मी, पण ह्याची डोकं आणि शेपूट असं मी कापून घेतलेलं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुतलेले आहेत। हे साधे सिंपल कसे फ्राय करता येईल हे मी तुम्हाला दाखवते। तर ह्यासाठी हे बोंबील घेतलेत मी। हे बघा, आता 1 चमचा मिरची पावडर घेतली आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि 1 लिंबू घेतलेला आहे। कमी मटेरियल मध्ये आणि खूप छान लागतात हे बोंबील खायला फ्राय केल्यानंतर। हे बघा, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी अर्धी वाटी, आणि त्याच्यात मिक्स करायला हा अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। हे बघा, आता हे बोंबील मी ताटात काढून घेतलेले आहेत आणि बोंबील गुलाबी असले ना की ते फ्रेश असतात बोंबील। आता हे तुम्ही म्हणता त्याच्यात घाण वगैरे नाहीये, पण बोंबलाच्या तोंडात घाण असते, पण मी दुकानातच ते कट करून आणलेले शेपूट आणि ते तोंड त्याची घरी कट केलेली नाहीयेत। त्यामुळं हे बोंबील खूप असे फ्रेश आहेत आणि खायला पण खूप टेस्टी असतात। हे बघा, आता तुम्ही म्हणताल की मी कपड्यावर का ठेवलेत, तर ते ओले आहेत ते बोंबील, त्याच्यामुळे जरा कपडा ठेवला ना, कपड्यावर ठेवले की ते कपड्यामध्ये गुंडळून ठेवायचे, त्याच्यावर वरुटा किंवा वजनदार असं वस्तू ठेवली ना की त्या बोंबलात जे पाणी असतं ना ते पाणी पूर्ण निघून जातं। कमीत कमी अर्धा तास तरी ते तसे ठेवायचे, म्हणजे काय होतं, फ्राय होताना आहेत ना बोंबील तुटत नाहीत ते। हे बघा, आता हा मसाला आहे ना, हा मी पूर्ण मिक्स केलेला आहे। लिंबू वगैरे, अद्रक लसूणची पेस्ट, मिरची पावडर, हळद आणि मीठ हे सर्व मी एकत्र केलेलं आहे, असं पेस्ट सारखं बनवलेलं आहे। आणि आता हे तांदळाचं पीठ आहे आणि त्यात मीठ टाकलेलं आहे मी, ते पण मिक्स केलेलं आहे। हे बघा, आता हे असं कपड्यामध्ये मी बोंबील हे केलेले आहेत, गुंडळलेले आहेत आणि त्याच्यावर असा वरुटा ठेवलेला आहे मी। म्हणजे काय होतं, जे काय पाणी असेल बोंबलाचं ते निघून जातं त्यातलं, म्हणजे बोंबील फ्राय करताना आहेत ना ते तुटत नाहीत। आता तुम्ही म्हणताल की हे मी कपड्यामध्ये बोंबील असे का ठेवलेले आहेत, तर ते काय होतं, जर आपण मसाला लावून डायरेक्ट फ्राय केले ना तर बोंबील तुटतातच, पण असं जर कपड्यात ठेवले ना तर मग त्याने काय होतं, पाणी बोंबलाचं पूर्ण निघून जातं आणि त्यानंतर ते मसाला लावून त्याला जर फ्राय केलं ना ते छान असे खरपूस आणि छान खूप टेस्टी लागतात खायला, आणि मसाला पण त्याला पकडून राहतो। हे बघा, आता हे मी मसाला आहे ना पूर्ण बोंबलाला लावून घेतलेला आहे। आता आपल्याला हे तांदळाच्या पिठामध्ये ना मस्तपैकी घोसाळायचे, असे मिक्स करायचे आणि छान खरपूस तेलावर बारीक गॅस करून तळून काढायचे, आपल्याला फ्राय करायचे। हे बघा, आता हे बघा, आता हे ना तवा ठेवलेला आहे मी, त्याच्यात तेल टाकलेलं आहे। हे बघा, हे बोंबील आहेत ना, हे असे छानपैकी मी तांदळाच्या पिठात घुसळून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला छानपैकी हे करायचे, फ्राय करून घ्यायचे। हे बघा, आता मी फ्राय करायला ठेवलेले आहेत बोंबील, मी तुम्हाला दाखवते आता फ्राय केल्यानंतर कसे छान। आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा, नाहीतर मग मोठा गॅस केला ना की ते जळतात आणि चांगले नाही लागत। त्यामुळं एकदम लो फ्लेमवर हे फ्राय करायचे, म्हणजे काय होतं, छान असे खरपूस लागतात ते बोंबील। हे बघा, आता हे अशा प्रकारे आपले बोंबील मस्तपैकी फ्राय करून झालेले आहेत आणि खायला पण खूप टेस्टी लागतात आणि क्रिस्पी लागतात आणि अतिशय कमी मटेरियल मध्ये झटपट होतात। अशा प्रकारे आपले बोंबील फ्राय बनून झालेले आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।